मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण आहे। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी राज्याचे राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। देशामध्ये, राज्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने देशाच्या 80वा स्वातंत्र्य दिनाचा आपण कार्यक्रम साजरा करतोय आणि आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की आमच्या पूर्वजांनी याच्यामध्ये योगदान केलं, अनेक लढा दिला, त्याग केलं, बलिदान केलं। त्या सगळ्यांना नमन करत आता देशाला चौथी पिढी यांनी पुढे न्यायची आणि युवा पिढी जी आहे ही चांगलं काम करते। देश हितासाठी सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खासदार वडकुते संतापलेत। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राज्यसभा खासदार रामराव वडकुते संतापल्याचा प्रकार घडलाय। कार्यक्रमादरम्यान वरती येऊ नका, खाली बसा असं सांगितल्यानं वडकुते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। हा काही प्रोटोकॉल असतो का असा सवाल करत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली। असं आहे का कुठे प्रोटोकॉल मध्ये? नाही तसं नाही साहेब, प्रश्न प्रशासनाचा आहे ना। शिवाय कलेक्टर तुम्ही दोघं जण क्लिअर बसा म्हणा, तिथे इथं बसायची सोय केली असं म्हणले ते। तुम्ही सुद्धा म्हणले यांना विचारू लागेल तर तुम्ही म्हणले बसा तिथं। स्वातंत्र्य दिनाचा अनोखा उत्सव पाहायला मिळतोय। खरं तर आजच्या दिवशी जन्माला आलेल्या बालकांना तिरंग्यात लपेटून स्वागत करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात अशा अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा होतोय। 15 ऑगस्टला जन्माला आलेल्या तान्ह्या बाळांना तिरंगात लपेटून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। या घडीला एक महत्वाची बातमी समोर येतेय। देशातील सत्तेत माओवादी विचारांचे लोक होते असं मोदी म्हणतायत आणि विरोधकांवर निशाणा साधतायत। पाहूया। वर्षों तक देश की सत्ता में माओवादी सोच के लोग गलियारों में अपनी जगह बना करके बैठे थे। सरकारी कमेटियों में सलाहकार के रूप में भी ये माओवादी सोच ने नीतियों को प्रभावित किया था। मेरे प्यारे देशवासियों, जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफल। कोरोना से बाहर निकले, युद्ध की विभीषा की खबरें आने लगी। कहीं यूक्रेन तो कहीं पश्चिम एशिया, हर जगह पे तनाव का माहौल। और पता नहीं भविष्यवेत्ताओं ने तो न जाने क्या क्या घोषणाएं कर दी थी। देश को डराना, देश को भयभीत रखना, देश को चिंतित रखना, इसी में कुछ लोगों को आनंद आता है। वैक्सीन नहीं मिलेगी, कोविड में लोग बचेंगे नहीं, कुछ भी नहीं होने वाला। वेस्ट एशिया का क्राइसिस आया, पेट्रोल पंप पे पेट्रोल नहीं मिलेगा, गैस नहीं मिलेगा, डीजल नहीं मिलेगा, फर्टिलाइजर नहीं मिलेगा। सारी दुनिया भर की अफवाहें फैला करके भारत के लोगों को भयभीत करने का, डराने का, चिंता के अंदर डुबो देने का कुछ लोगों को आनंद आ रहा था। लेकिन देश ने देख लिया कि पिछले 10-12 साल की सुविचारित योजनाएं रंग ला रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।